जय जय रघुवीर समर्थ। धुरुले करू बापुडे दैन्यवाणे, कृपा भाकिता दीधली भेटी जेणे। चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 117 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आम्हाला गेल्या श्लोकापासून भक्ताच्या चरित्रांचं हे वर्णन करून सांगत आहेत। भगवंताला अत्यंत प्रिय असलेले त्याचे हे भक्त, भगवंत स्वतःवरती अनंत संकट आली तरी देखील या संकटांच्या बद्दल हा भगवंत कधीच कोणाही विषयी मनामध्ये कटुता ठेवत नाही। पण भगवंताच्या भक्तावरती थोडं जरी संकट आलं तर भगवंत मात्र त्या भक्ताचा झालेला अपमान, त्या भक्ताची झालेली उपेक्षा सहन करू शकत नाही। असा हा भगवंताचा स्वभाव आहे। रामचरितमानसमध्ये याची एक फार सुंदर कथा आहे बघा। जेव्हा प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार असतो ना अयोध्येमध्ये, सुरुवातीला जेव्हा राजा दशरथ ठरवतो त्या रात्री सगळे देवतांची मीटिंग होते की रामाला राज्याभिषेकापासून कसं थांबवता येईल, कारण त्याने तर रावणाला मारण्यासाठी जन्म घेतला आहे। मग ते सरस्वती मातेला बोलवतात, कशी बशी तिची समजूत काढतात। सरस्वती माता मनात विचार करते, अरे देवतांनो, तुम्ही स्वर्गात राहता एवढ्या उंचीवर आणि तुमचा विचार हा एवढा घाणेरडा आहे, एवढ्या खालच्या दर्जाचा आहे, त्या प्रत्यक्ष भगवंताला तुम्ही वनवासात पाठवायला सांगताय मला। पण सरस्वतीची देवांनी कशी बशी समजूत काढली आणि सरस्वतीने मंथरेची बुद्धी फिरून सगळं रामायण घडवून आणलं। आता जेव्हा प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले आणि चित्रकूटावरती भरत रामाच्या भेटीसाठी येत आहेत, त्यावेळेला या देवतांना पुन्हा धाकधूक, कारण त्यांना माहिती होतं की भगवंत हा भक्ताच्या आज्ञेमध्ये राहणार आहे आणि इथं भरत हा रामाचा एवढा मोठा प्रेमी, त्यामुळं भरत सांगेल त्याप्रमाणेच राम वागेल याची जणू काही देवतांना खात्री झाली होती। आणि मग अशा देवतांनी पुन्हा एकदा शारदा मातेला बोलवलं आणि म्हणाले, जसं त्यावेळेला रामाला वनवासात पाठवलं ना, तसं आता असं काहीतरी कर की ज्याच्यामुळं भरत आणि रामाची भेटच होणार नाही किंवा भरत रामाला परत ये असं म्हणणार नाही, असं काहीतरी कर। यावेळेला मात्र ही सरस्वती, ही शारदा या देवतांवरती अत्यंत संतापली आणि म्हणाले, अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करायला सांगताय मला? तो राम, त्याला वनवासात पाठवलं, हे सगळं माझी कृती असूनही तो माझ्यावर चिडला नाही, कारण त्या भगवंताला स्वतःच्या दुःखाची पर्वा नाही, पण तुम्ही इथं भरताच्या बद्दल विघ्न आणायला सांगताय मला। अरे तो भरत जो भगवंताचा अत्यंतिक प्रिय भक्त आहे, सर्वोत्तम भक्त आहे, अशा भरताच्या विषयी मी जर काहीही करायला गेले तर भगवंताचा रोष माझ्यावरती होईल, त्यामुळे मी हे करू शकत नाही। आणि अरे इंद्रा, तुला एवढे 1000 छिद्रांचे डोळे असूनही तुला हे दिसत नाही करे? तू मला भरताची छेड काढायला सांगतोयस? असं म्हणून संतापून सरस्वती माता तिथून निघून जाते। सांगायचा उद्देश सज्जनो, भगवंत स्वतःच्या विषयी कितीही कष्ट झाले तरी स्थितप्रज्ञ असतो, शांत असतो, पण आपल्या भक्ताच्या विषयी झालेला अपमान हा त्याला सहन होत नाही।
आणि त्याचंच उदाहरण आपण गेल्या श्लोकामध्ये बघितलं. अंबरीश राजाचं काय किंवा उपमन्यूचं काय. त्याच धर्तीवरती आज एका तिसऱ्या भक्ताची चर्चा समर्थ या भगवंताच्या वरती आपली श्रद्धा दृढ व्हावी या दृष्टीने आम्हाला सांगत आहे. आणि तो तिसरा भक्त आहे उत्तानपादाचा पुत्र ध्रुव बाळ. या उत्तानपादाची, ज्याचे आई वडील प्रत्यक्ष मनु आणि शत्रुपा, ज्यांनी प्रचंड साधना करून भगवंताला प्रगटवलं या भूलोकावरती, अशा मनुशत्रुपाचा हा पुत्र उत्तानपाद अनंत काळ आपल्या आई वडिलांच्या पश्चात उत्तानपादाने या भूलोकावरती राज्य केलं, या ब्रह्मांडाचा विस्तार केला. आणि या उत्तानपादाच्या 2 अतिप्रिय राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुनीती, तर दुसरीचं नाव होतं सुरुची. ही सुनीती ही अत्यंत नावाप्रमाणे नीतिमान, नेहमी धर्माचरण करणारी, आणि दुसरी राणी सुरुची अर्थातच नावाप्रमाणे जी निरंतर रुचीचा भोग दाखवणारी. जरी तिच्या नावामध्ये सु हा शब्द असला तरी उत्तानपाद हा राजसिक वृत्तीचा असल्यामुळं त्याच्या या राजसिक रुचींची देखील पूर्तता करून देणारी अशी ही सुरुची. आणि त्यामुळं स्वाभाविकपणे उत्तानपाद राजाला ही सुरुची अगदी प्रिय होती, कारण त्याच्या मनामध्ये कुठली इच्छा यावी आणि त्या इच्छेला सुरुचीने लगेच तृप्त करावं. त्यामुळं राजा हा तिच्यावरती विशेष प्रसन्न असायचा. पण सुनीतीचं तसं नव्हतं, कारण सुनीती ही राजाच्या प्रत्येक इच्छेला नीतीच्या निकषावरती तपासायची. जे योग्य आहे ते राजाला द्यायची, पण जे अयोग्य आहे त्यापासून राजाला परावृत्त करायची. सज्जनो, मला असं वाटतं की ही कथा केवळ उत्तानपादाची नाही. आम्ही देखील आपल्या हृदयामध्ये अशाच 2 राण्या, मग ती स्त्री असो की पुरुष, यांना घेऊन जगत असतो. मला असं वाटतं की यातील सुरुची आहे आमचं मन, आणि यामध्ये सुनीती आहे आमची बुद्धी. आमची बुद्धी ही नेहमी विवेकाच्या आधारावरती काय चांगलं आणि काय वाईट आहे हे आम्हाला सांगतं. पण आमचं मन असं आहे की ते एखाद्या कानामध्ये वारा गेलेल्या वासरासारखं उधळतं, लगेच धावू लागतं, विचार करत नाही. आणि त्यामुळं मनुष्य हा स्वाभाविकपणे मनाच्या मागे जातो. बघा, श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या एका अभंगामध्ये म्हणतात, मनाची या मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही, कृपा करा. मनुष्याला देखील ही सुरुची आवडते, कारण मनाला वाटेल तसं वागणं हे प्रत्येकालाच आवडतं. आपलं मन मारून जगणं हे बऱ्याचदा लोकांना जमत नाही. आणि मन मारायची वेळ आली की मनुष्य हा क्रांती करतो, रिबेल करतो, काही ना काहीतरी मार्ग काढतोच. तसं या उत्तानपादाला देखील ही सुरुची त्याच्या मनाप्रमाणे भोग देणारी, तर सुनीती मात्र प्रत्येक गोष्टीला विवेकाच्या गाळणीतून बघणारी. आणि त्यामुळं सुनीती ही नेहमीच या उत्तानपाद राजाला थोडीशी नावडती असायची, आणि सुरुचीच्या बद्दल मात्र त्याच्या मनामध्ये विशेष प्रेम असायचं. बरं, आता बुद्धी अर्थात या सुनीतीवरती थोडासा रोष असणं समजू शकतो, पण या दोघांच्या पुत्रांवरती रोष किंवा या दोघांच्या पुत्रांमध्ये भेदाभेद करणं हे कितपत या उत्तानपादाला शोभून दिसतं बरं. सुरुचीला देखील पुत्र होती आणि सुनीतीला देखील पुत्र होती. या सुरुचीच्या पुत्रांची नावं काय हे कदाचित श्रीमद भागवतामध्ये लिहिलं असेल, परंतु या सुनीतीचा पुत्र होता, त्याचं नाव होतं ध्रुव. हा ध्रुव या शब्दामध्येच एक अढळता आहे. या ध्रुव याचाच अर्थ पोलरायझेशन आहे. आपण म्हणतो ना की उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव, म्हणजे ही एक दिशादर्शक चिन्ह आहे. हा ध्रुव हा या सुनीतीचा पुत्र, म्हणजे अर्थातच जो सुनीतीशी निरंतर एकरूप असतो ना, त्याच्या जीवनामध्ये हा ऊर्ध्व, हा ध्रुव हा त्याला प्राप्त होत असतो. आणि जो सुरुचीमध्ये आहे गुंफलेला, त्याला कदापि ही योग्य दिशा, जीवनाची ऊर्ध्व दिशा ही पटत नसते. आता हा ध्रुव देखील या उत्तानपादाचाच पुत्र असल्यामुळं
आपण जसा एखादा सत्संग केला, एखादा चांगला विचार ऐकला की तो आपल्या हृदयामध्ये काही काळ मांडीवरती बसतो विचार, नाही असं नाही. त्याप्रमाणे हा ध्रुव देखील आपल्या एकदा वडिलांच्या मांडीवरती खेळत बसला होता. छोटंसं लेकरू 3-4 वर्षाचं, आणि उत्तानपाद देखील कदाचित चांगल्या विचारांमध्ये होते. ध्रुवला देखील ते प्रेमाने कुरवाळत होते. आणि त्यावेळेला सुरुचीच्या मनामध्ये मात्र शंकेची पाल आली की सुनीतीचा पुत्र जर राजाला प्रिय झाला तर मग माझ्या पुत्रांना राज्य करता येणार नाही. झर 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 सुरुची तिथे गेली आणि ध्रुवाला उत्तानपादाच्या मांडीवरून खेचून जमिनीवरती ढकललं. छोटंसं बाळ खाली पडलं. झालेल्या या घटनेमुळे रडू लागलं, आपल्या वडिलांकडे बघू लागलं. पण सुरुचीच्या पुढे उत्तानपादाचं काही चालेना, गप्प बसला. ध्रुव रडू लागला. रडत रडत आपल्या आईकडे गेला. बघा, यातून या पुराणांच्या कथा किती सुंदर आम्हाला आमच्या जीवनाशी संलग्नता दाखवतात की आमच्या हृदयामध्ये देखील एखादा जर असा सद्विचार, सत्संगतीचा विचार खेळू लागला ना की लगेच ही गुणात्मक असलेली माया कुठली ना कुठली तरी विकारांची भावना निर्माण करते आणि क्षणामध्ये या ध्रुवरूपी विचाराला खाली खेचून घेते आणि षडविकारांचा कुठला तरी गुणधर्म आमच्या हृदयामध्ये हावी होतो. आम्ही नाही राहू शकत या ध्रुव विचारांबरोबर निरंतर. बऱ्याचदा तो असा विचार हा आम्ही रसातळाला स्वतःच गाडतो, कारण गुणमाया ही आमच्या हृदयामध्ये प्रबल असते. अशा वेळेला ना आपल्या हृदयाशी काही बोलता येतं, ना या गुणमायेशी आपल्याला काही विरोध दर्शवता येतं. मग जायचं कुठं? तो रडत रडत गेला सुनीतीजवळ, आपल्या आईकडं, आपल्या सद्गुरूकडं. सुनीतीने आपल्या लेकराला जवळ घेतलं आणि म्हणाले, बाळा, अरे जगाचा स्वभावच असा असतो बरं. पण आई, असं का? ते माझे पण बाबा आहेत ना, मग मी बसलो मांडीवर तर काय चुकलं माझं? अरे बाळा, आपलं ना पाप त्याच्या आडवं येतंय. पाप? हो. आपण भगवंताची भक्ती करण्यामध्ये कमी पडलो ना, त्यामुळे भगवंत आपल्याला या सगळ्या न केलेल्या भक्तीचं हे फळ देतोय. मला असं वाटतं, बाळा, तुला जर तसं या भगवंताचं वरदान प्राप्त झालं ना तर तुला कोणीच कधीच मांडीवरून खाली ढकलू देणार नाही. कुठे आहे तो भगवंत आई? अरे बाळा, त्यासाठी त्याची तपश्चर्या केली पाहिजे, वनामध्ये जाऊन निरंतर त्याचं नाम घेतलं पाहिजे. नाम घ्यायचं म्हणजे काय? अरे, ते तुला तुझे सद्गुरू भेटतील ना तेव्हा तुला ते देतील नाम. तू नको काळजी करू, काही काळ थांब. नाही आई, मी आता थांबू शकत नाही. जिथं माझा अपमान झालाय त्या स्थानी मी राहू शकत नाही. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागी आरण्य सेवित जावे. ध्रुव बाळ अरण्यामध्ये रडत रडत निघाला आणि वाटेमध्ये बरोबर देवर्षी नारदांची स्वारी आली. बाळ ध्रुव, का रडतोयस रे? काय झालं? मला भगवंताची तपश्चर्या करायची आहे. हे देवर्षी, पण ती कशी करू मी? कशी त्याची आराधना करू? कसा तो मला प्रसन्न होईल? देवर्षींनी ध्रुव बाळाला भगवंताचं नाम दिलं. हे नाम तू घे. कदाचित ओम नमो भगवते वासुदेवाय हे सुंदर नाम ध्रुवाला नारदांनी दीक्षित केलं असावं आणि सांगितलं असावं की कुठल्याही परिस्थितीत कोणीही जरी समोर आलं तरी ते नाम तू सोडू नकोस. ते नामच तुला सगळं काही मिळवून देईल. ध्रुवाने आपल्या गुरुचा हा बोध घट्ट हृदयामध्ये धरला. सज्जनो, असंच आहे, जेव्हा सुनीतीचं लेकरू असं अपमानित होतं ना त्यावेळेला त्या लेकराने एकच गोष्ट करावी की सद्गुरूच्या वचनांना आधार समजावा. दुःख झालं तर नामाचा आश्रय घ्यावा, कारण नाम हेच आम्हाला सगळ्या दुःखांमधून सोडवणारं असतं. ध्रुवाने भगवंताच्या नामाची ही तपश्चर्या, ही उपासना सुरू केली. अत्यंत मनापासून निष्ठेने त्याने भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात केली. काही कालावधीमध्येच या उत्कट तपश्चर्येने भगवंत ध्रुव बाळाच्या समोर येऊन उभा राहिला. बघा, आपण बघतो अनेकदा लोक कित्येक कल्प देखील साधना करतात तरी भगवंत समोर येत नाही. पण या ध्रुव बाळाच्या काही महिन्यांच्या साधनेमध्ये भगवंताला तिथे यावं लागलं, कारण ते लहान मुलाचं निरागस मन, त्याची असलेली ही निष्काम अवस्था, हे सगळं काही भगवंताला त्या वैकुंठामध्ये स्थिर बसू देईना. म्हणून श्री महाराज म्हणतात की भगवंताकडे एक लहान मूल होऊन आपण जावं. त्या लहान मुलाप्रमाणे आपण हट्ट करावा. भगवंत ऐकतो.
ध्रुव बाळाच्या समोर भगवंत येऊन उभा राहिला. भगवंत समोर येऊनही ध्रुव बाळ डोळे उघडायला तयार नाही, भगवंताकडे बघायला तयार नाही. भगवंत त्याला हाका मारतोय तरी देखील ध्रुव नाम सोडायला तयार नाही, कारण गुरुनी तसा बोधच दिलेला आहे. आणि मग अशा ध्रुव बाळाला आपलं दर्शन होण्यासाठी भगवंताने काय केलं तर त्याने आपला शंख त्याच्या गालाला लावला. जणू काही संपूर्ण ज्ञान ध्रुवाच्या अंतरंगामध्ये संक्रमित केलं. आणि मग श्रीमद भागवतामध्ये ध्रुव बाळाने केलेली भगवंताची अति सुंदर स्तुती व्यासांनी लिहिलेली आहे. अशा या ध्रुव बाळाचे हे चरित्र. आणि भगवंताने प्रसन्न होऊन काय केलं, चिरंजीव तारांगणी प्रेम खाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. ध्रुव बाळाला चिरंजीव पद या भगवंताने देऊन टाकलं, अढळ स्थान दिलं. म्हणाले तुला त्या उत्तानपादाच्या मांडीवरून खाली ढकललं म्हणून तुला राग आला ना, म्हणून तुला त्रास झाला ना, मी तुला आता असं स्थान देतो की ज्या स्थानापासून तुला कधीच कोणी च्युत करू शकणार नाही. सज्जनो, या आकाशमालेमध्ये या ध्रुव ताऱ्याचं अढळ स्थान आहे. बघा, दिशादर्शक अवस्थेमध्ये सगळ्या ताऱ्यांच्या दिशा बदलू शकतात, पण ध्रुव ताऱ्याची दिशा मात्र ही कायम एक स्वरूपी असते, एक निष्ठा असते, जो निरंतर स्थिर आहे. अशी ही ध्रुव निष्ठा या भगवंताने त्याला दिली. हे चिरंजीव बालक झालं. कारण जो जो कोणी या सुनीती आणि सुरुचीच्या वादामध्ये भरडला जाईल, त्याने ज्याने ज्याने या ध्रुव बाळाप्रमाणे भगवंताच्या नामाचा आश्रय घेतला, सज्जन, तो चिरंजीवी मार्ग आहे. अशा या चिरंजीवाला या तारांगणामध्ये भगवंताने स्थिर केलं. आणि जणू काही ते आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे या रूपाने प्रत्यक्ष भगवंत त्या या ध्रुव ताऱ्याकडे पाहतो. बघा, आपण देखील कधी आकाशाचे अभ्यासक असाल, चांदणे तारक बघत असाल, आणि जर ध्रुव ताऱ्याचं दर्शन झालं तर या ध्रुव बाळाची कथा आठवावी. तो जसा स्थिर आहे, निश्चल आहे, तसं आपण आपल्या साधनेमध्ये निश्चल व्हायला शिकावं. हे जणू काही भगवंताने आपल्या प्रेमाचं प्रतीक बांधून ठेवलेलं आहे. बघा, आम्ही मंडळी त्या शहाजहानी एक ताजमहल बांधला तर त्या ताजमहलाला पाहण्यासाठी जातो, पण ही प्रेमाची खूण भगवंताने न जाणे किती युग आधी या आकाशामध्ये स्थिर ठेवलेली आहे. अशा या ध्रुव ताऱ्याचं दर्शन घ्यावं तेव्हा लक्षात घ्यावं की नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. देव आपल्या भक्ताचा कधीच विसर पडू देत नाही, त्याचा हा अभिमान कधी हृदयामधून जाऊ देत नाही. अशा या भगवंतावरती आपण श्रद्धा ठेवावी, निष्ठा ठेवावी, आणि ध्रुव बाळाप्रमाणे निरंतर गुरुबोधामध्ये राहून आपण साधन करत राहावं. साधनेसाठी फार वेगवेगळी मार्ग चोखंदळायची गरज नाही. गुरूंनी दिलेलं नाम भगवंताला खेचून आणतं, आणि ज्ञान देखील भगवंत तिथे स्वतः येऊन आपल्या हाताने जणू काही शंख स्पर्श करून जसं ध्रुवाला संक्रमित करतो, त्याप्रमाणे भगवंताच्या नामाची निष्ठा हीच सगळ्या ज्ञानाची जननी आहे. ते ज्ञान तुमच्यामध्ये स्वाभाविकपणे येतं, तो प्रकाश तुमच्यामध्ये पडतो, आणि तो प्रकाशच तुम्हाला तारांगणामध्ये अढळ स्थान देऊन जातो. बघा, कारण ज्ञानाशिवाय अढळता येऊ शकत नाही, ज्ञानाशिवाय आपल्याला जीवनामध्ये स्थिरता येऊ शकत नाही. अशी स्थिरता या ध्रुव बाळाच्या जीवनामध्ये जशी आली, तशी नामनिष्ठेने ते ज्ञान तुमच्या हृदयामध्ये प्रगटताच तुम्हाला देखील प्राप्त होऊ शकते. असं हे ध्रुव बाळाचं अलौकिक चरित्र. सज्जनो, आतापर्यंत आपण 3 भगवंताचे भक्त बघितले. पहिल्यांदा अंबरीश राजा, दुसऱ्यांदा दुर्वास, तर तिसऱ्यांदा या ध्रुव बाळाचं चरित्र. या सगळ्यातून एकच कळतं की आपण जर केलेली भगवंताची भक्ती ही कधीच वाया जात नाही. ती जितकी जितकी अनन्य होत जाते, तेवढा तेवढा भगवंत त्या भक्तापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. नवे नवे त्याचं तो सेवक होऊन त्याच्या शेजारी राहतो. असं हे भगवंताच्या भक्ती मार्गाचं अलौकिक शास्त्र समर्थ आपल्याला सांगतायत. यातील पुढील भक्ताची चर्चा आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय